आणि सगळीकडे पाणी द्या, शेतकरी सुखी समाधानी होतो, कर्जबाजारी होणार नाही, बिचारा आत्महत्या करणार नाही. हेही कामगार मला वाटतं त्यांनी प्रपोजल तयार आणि त्यांनी ठरवलंय की आपण हे जी पाट आहेत ना याला तो उपपाट बनवू आणि पलीकडून अलीकडून नागमोडी निवासी 50-50 100-100 किलोमीटर. मी त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही ते नुसतं न्यायचं म्हणता आणि याच्यातच 50 गोष्ट घालता, कारण याला उद्घाटन करायचं नाही. नादे पाट्या फुकटच्या त्या नाव टाकलं की भूमिपूजन नुसते नारळ हलते. फोन आला होय, मला वाटलं मंजुरी झाली. बीड जिल्ह्याला आतापर्यंत बीड जिल्हा समृद्धी सुखमय करण्यासाठी कुणीच प्रयत्न नाही केले. जर का बीड जिल्ह्याला पाणी आणलं ना आणि ते अजितदादांनी जर सहाय्य केल्या तर लोकच विसरत नाहीत ना. आणि ते लय सोपं आहे. आता मला वाटतं चव्हाण साहेब कामाला लागले, मला मिळालेली माहिती आहे खरी का खोटी. शेतकरी मनाने समजून घेतो, लय ऊस आणतोय ती उभी दगडात कणाकण ऊस तोडणार तुम्ही तेवढा भाव वाढून द्यायचा.